दोन दृश्य आपण बघतोय सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा संशयित आणि पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केल्याची ही दोन दृश्य आपण बघतोय। काल सैफच्या घरातनं हल्ला करून पळून जात असलेला जिन्यावरती सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला हा हल्लेखोर आपल्याला दिसतोय। तर दुसरीकडे ज्या आरोपीला आज अटक केलेली आहे तोच हा आरोपी पोलिसांच्या आता अटकेत आहे। मुंबईतल्या चर्चगेट भागातनं या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। वडाळा परिसरामध्ये राहत असल्याची माहिती मिळाली आहे। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, आता पोलिसांच्या अटकेत आहे आरोपी, त्याचसोबत तुम्ही आहात तिथे सैफ अली खानच्या घराबाहेर, तिथले काय अपडेट्स आता? नक्कीच इकडे जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वीच म्हणजे 2 ते 2.5 तासापूर्वी 2 पोलीस अधिकारी हे सैफ अली खानच्या घरी गेलेले आहेत। करीना कपूर घरी असल्याची माहिती मिळत होती आणि त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यासाठी हे पोलीस जे आहेत ते गेलेले आहेत घरामध्ये अशी माहिती मिळत होती। आणि त्यानंतर आता काही वेळापूर्वीच जे क्राईम ब्रांचचे 3 अधिकारी जे आहेत त्यांनी बाहेरूनच आतमध्ये न जाता सैफ अली खानच्या घराच्या बाहेरूनच आहे आणि त्यानंतर ते इथून निघालेले आहेत। आणखी जबाब म्हणजेच करीना कपूर आणि सैफ अली खानचा जबाब हे बाकी आहेत, त्यामुळे त्यांचे जबाब देखील महत्त्वाचे मानले जात आहेत आणि त्यानंतर आणखी काही गोष्टी समोर येणार आहेत। बिलकुल स्नेहा, आणि ही दोन दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। तिकडे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। इकडे सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो संशयित होता त्याला आता अटक करण्यात आलेली आहे। पोलिसांच्या तो आता ताब्यात आहे, त्यामुळे आता पोलीस पुढील त्याची चौकशी करून तपास करतीलच। ही दोन दृश्य सीसीटीव्ही मध्ये दिसलेला संशयित जो आज पोलिसांच्या ताब्यात आहे, 33 तासानंतर पोलिसांनी त्यांना शोधून काढले। परराज्यामध्ये तो पळाला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तो कुठेही पळालेला नव्हता। तो मुंबईमध्येच होता, वडाळ्यामध्ये तो वास्तव्यास होता गेल्या काही महिन्यांपासून आणि आता त्याला मुंबईतल्या चर्चगेट परिसरातनं पोलिसांनी अटक केलेली आहे। सैफवरती हल्ला करणारा हा हल्लेखोर अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे। आता पोलिसांकडनं अधिक तपास त्याच्याकडनं केला जाईल, त्याच्या चौकशीतनं त्याचे जबाब घेतले जातील, त्याचा नेमका काय हेतू होता या सगळ्या संदर्भात पोलिसांकडनं तपास केला जाईल। ही दोन दृश्य काल सीसीटीव्हीत दिसलेला हल्लेखोर जो आज पोलिसांच्या ताब्यात आहे।